नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी पळसदरीला आलो आहे आणि तर चाललो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाकडे. तर पळसदरीला उतरल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर बघा मंडळी, इतकं निसर्ग सौंदर्य आहे ना इथे. म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला फार क्वचित अशी ठिकाणं आहेत की जिथे आजही असं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं. तर मंडळी कर्जतच्या पुढचंच रेल्वे स्टेशन आहे पळसदरी, आणि तिथे उतरल्यानंतर स्वामींच्या मठाकडे जायला आपल्याला पायवाटेने जावं लागतं. रस्ता तसा आता चांगला केलेला आहे आणि त्याच रस्त्याने जाताना आपल्याला हे असं सुंदर निसर्ग सौंदर्य आपल्याला इथे पाहायला मिळतं. आजकाल मुंबईत मंडळी अशा स्वच्छ नद्यांना कुठेच दिसणार नाही. सगळीकडे नाल्यांचं रूप प्राप्त झालेलं आहे नद्यांना. आणि बघू शकता मंडळी, इतकी स्वच्छ नदी इथे वाहते. नदी म्हणजे हे जे पाणी आहे हे धरणाचं पाणी आहे. इथे बाजूलाच पळसदरी डॅम आहे, धरण आहे पळसदरीचं, आणि त्या धरणाचं जे पाणी आहे ते इथे सोडलं जातं आणि ह्याच्यावरून जो ब्रिज जातो त्यांनी त्या वाटेने आपल्याला मठाकडे जाता येतं. बघा मंडळी, इतकं क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. आणि बघा वरून एक्सप्रेस ट्रेनसुद्धा जाते आहे. म्हणजे मुंबईहून पुण्याला जाणारा जो रूट आहे त्या ट्रेन इकडनं जातात, पण पळसदरीला थांबत नाहीत, कारण पळसदरी एक्सप्रेस थांबण्याचं ठिकाण नाही आहे. पण बघा निसर्गाच्या कुशीतनं ही एक्सप्रेस ट्रेन जाते आहे. आणि आजूबाजूला बघू शकता सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. आणि विशेषतः इथे जर तुम्ही येत असाल ना, तर पावसाळ्यात मात्र नक्की एकदा येऊन जाच, कारण पावसाळ्यामध्ये इथला जो निसर्ग सौंदर्य आहे ते बघण्याची वेगळीच मजा आहे म्हणजे. कारण बघा ना, एक धुकं पसरलेलं आहे, आजूबाजूला हिरवळ, सगळीकडे झाडं हिरवीगार आणि नदी. आणि त्याचबरोबर इथे बाजूलाच श्री कालकाई देवीचं मंदिर आहे, तर तिथे एकदा नक्की दर्शन घ्या. काली मातेचंच रूप आहे ते. आणि तिथलं दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडंसं एक चढाव आहे, ती टेकडी चढून तुम्हाला वरती यायचं. म्हणजे रस्ताच आहे सरळ, पण एक चढाव आहे. त्यामुळे वयस्कर लोकांना जर इथून यायचं असेल तर त्यांची काळजी घ्या, थोडंसं धाप लागण्याचे चान्सेस आहेत. पण बघा इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला इतकं स्वच्छ दिसेल, सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. निसर्गाचा खरा आस्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो पळसदरीला तुम्हाला अनुभवायला नक्कीच मिळेल. अक्षरशः कितीतरी मुंबईकरांना असं वाटतं की पळसदरीला आल्यानंतर कोकणात आल्याचा फील येतो. अर्थातच मुंबईमध्ये कितीतरी कोकणातले लोक राहतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्यातनं हे दिसून येतं की अरे गावी आल्यासारखंच वाटतं आहे आपल्याला. बघा ना, इथे मंडळी शेतामध्ये म्हणजे अनेक शेतं आहेत, काही लोकांच्या शेळ्या आहेत. अशी दृश्य आजकाल आपल्याला मुंबईत पाहायला देखील मिळत नाहीत. त्यामुळे हे सर्व जर का तुम्हाला मुंबईच्या जवळच अनुभवायचं असेल ना, तर एकदा पळसदरीला नक्कीच या. आणि अर्थातच आपले स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांचं दर्शन तर इथे होणारच आहे. आज अख्ख्या महाराष्ट्रातच नाही, अख्ख्या जगभरामध्ये स्वामींचे लाखो करोडो भक्त आहेत. ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य होत नाही ना, तर त्यांना एक विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी अक्कलकोटला जाणं शक्य होईल तेव्हा त्यांनी नक्कीच जा. पण जर का तुम्हाला शक्य होत नसेल तर एकदा तरी मुंबईच्या जवळ, म्हणजे मुंबईपासून अगदी 2 तासाच्या अंतरावरती असलेल्या पळसदरी येथे ह्या स्वामी समर्थ मठाला एकदा नक्की भेट द्या. कारण इथे आल्यानंतरसुद्धा तुम्हाला अक्कलकोटला आल्यासारखंच वाटेल. त्याचं कारण म्हणजे मंडळी, इथे स्वामी समर्थ महाराज स्वतः इथे 22 दिवस राहिले होते. म्हणजे जेव्हा स्वामी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जेव्हा येत होते त्यावेळी त्यांनी इथे 22 दिवस वास्तव्य केलं होतं. आणि त्यानंतर श्री दादा दरेकर यांनी इथे 22 दिवसात मठाची स्थापना देखील केली. आणि ह्या पळसदरी गावातील अनेक गावकरी, त्यांचे पूर्वज हे याचे साक्षीदार आहेत. आणि खूप नशीबवान लोक आहेत मंडळी ही, की ज्यांच्या पूर्वजांनी स्वामींना स्वतः इथे पाहिलेलं आहे, स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. आणि ह्या गावावरती, ह्या संपूर्ण महाराष्ट्रावर स्वामींची कृपादृष्टी आहेच, पण ह्या गावावरती विशेष कृपा आहे, कारण इथे स्वतः स्वामी समर्थ महाराज राहिलेले आहेत. आणि ह्या वाटेने येताना मंडळी इथे आपल्याला चहा नाश्त्याची सुद्धा सोय मिळते. 2 घरं आहेत या गावामध्ये जिथे आपल्याला चहा नाश्ता दिला जातो. तर बघू शकता मंडळी, इथे समोरच आपल्याला जी विहीर दिसते ना, तिथूनच पुढे 2 मिनिटावरच स्वामी समर्थांचा मठ आहे. काका चहा पिऊन घ्या. इथे भेटतो ना. आणि बघू शकता इथे त्या ताई विहिरीवरनं पाणी भरत आहेत आणि स्वतःच्या घरी नेत आहेत. आजकाल गावागावांमध्ये सुद्धा नळ आले मंडळी, पण
पळसदरीमध्ये बघा अजूनही काही लोक विहिरीवरनं पाणी भरतात आणि विहिरीतलं पाणी प्यायची मजा काही वेगळीच असते, जी महानगरपालिकेच्या पाण्याला तशी टेस्ट येणार नाही. विहिरीचं पाणी हे जास्त गोड लागतं. जे गावात राहून जीवन जगलेले लोक आहेत ते हे मान्य करतील. आणि बघा ही तीच जागा आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला आठवेल की आपण लहानपणी मंडळी निसर्गचित्राचं जे चित्र काढायचो आपल्या शाळेमध्ये असताना किंवा लहानपणी कागदावरती जे निसर्गचित्र आपण रेखाटायचो ते त्या सगळ्या जागा इथे तुम्हाला दिसतील. म्हणजे बघा इथून नदी वाहते आहे किंवा पाणी वाहतं आहे, आजूबाजूला डोंगर रांगा आहेत, खाली शेत आहे, जवळच मंदिर आहे म्हणजे अर्थातच आपल्या स्वामींचा मठ आहे, बाजूला वाडी वस्ती आहे, त्याच्यानंतर इथे विहीर आहे. ही सगळी ठिकाणं आपण निसर्गचित्रामध्ये जी काढायचो ती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अजून काय पाहिजे मंडळी? हे सर्व सुख, हे निसर्ग सुख जर तुम्हाला आजमावायचं असेल ना तर नक्की विजिट करा एकदा तरी त्या ठिकाणाला. आणि जर बाय रोड तुम्ही आलात ना तर तुम्हाला हे सगळं नाही बघायला मिळणार. जर तुम्ही रेल्वे स्टेशनवरनं जर तुम्ही आलात म्हणजे ट्रेननी जर तुम्ही आलात, मुंबईहून खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्याचा उपयोग करून जर तुम्ही इथे आलात तर रेल्वे स्टेशनकडनं स्वामींच्या मठाकडे जी येणारी जी वाट आहे त्या वाटेवरनं येताना तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. तर मंडळी आता पोहोचलोच आहे महाराजांच्या मठाकडे, पण त्याआधी तुम्हाला मठाच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो. इथे गाडी पार्किंगसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहे, कारण बरेचसे लोक हे स्वतःच्या गाड्या घेऊन इथे येतात. मुंबईहून, पुण्याहून, नाशिकहून अनेक लोक स्वतःच्या गाड्या किंवा खाजगी बस करून जर इथे येत असाल तर इथे पार्किंगसाठी सुद्धा बऱ्यापैकी जागा अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर इथे जवळच म्हणजे मठाच्या शेजारीच म्हणजे चहा नाश्त्यासाठी एक दुकानसुद्धा आहे, म्हणजे एक हॉटेल आहे जिथे तुम्हाला चहा नाश्त्याची सोय होईल. आणि तिथे मठाच्या बाहेरच तुम्ही बघू शकता इथल्या ज्या काही लोकल महिला आहेत त्या तिथे भाज्या, फळं हे सगळं विकायला बसतात. तर जर तुम्हाला हवं असेल तर त्यांच्याकडनं ह्या वस्तू नक्की खरेदी करा. काही जणं फुलंसुद्धा घेऊन बसलेली आहेत, फुलांचे वाटे आहेत, गजरे आहेत. त्याचबरोबर ह्या लोकांकडनं जर तुम्ही काही घेतलं तर तिथल्या लोकल लोकांना आर्थिक मदत देखील होईल. आणि ह्या भाज्या बघू शकता अतिशय नॅचरल आहेत, कोणतेही केमिकल शिवाय पिकवलेले आहेत. कारण आजकाल आपल्याला मार्केटमध्ये सहसा जास्त करून केमिकलनी पिकवलेल्या बघायला मिळतं, पण इथे बघू शकता की काही बघा करवंद असतील किंवा जांभळं असतील, ह्या ठिकाणी बघू शकता काकडी वगैरे अशा ठिकाणी तुम्हाला हे लोकल ठिकाणी खूप नॅचरल मिळतं. त्यामुळे ह्या लोकांकडनं हे खरेदी करा जर तुम्हाला हवं असेल तर. त्यामुळे त्यांनासुद्धा एक आर्थिक फायदा होईल या लोकांनासुद्धा. आणि आता जाऊयात स्वामींच्या दर्शनाला. तर बघू शकता हा एंट्रन्स आहे श्री स्वामी समर्थ पळसदरी मठाचा. आणि असंख्य लोक इथे दररोज येत असतात. गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी जास्त गर्दी असते या मठामध्ये. इथे तुम्हाला देवपूजेचं सामान सर्व मिळून जाईल, म्हणजे जपमाळा असतील किंवा स्वामींना दर्शनासाठी नारळ, पेढे, पुरणपोळी, बेसनाचे लाडू, फुलं, हार या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील. त्याचबरोबर किचन्स असतील, आपण चावीला जे लावतो ते, किंवा स्वामींची पुस्तकं असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील. अगरबत्त्या असतील, अत्तर असतील, प्रसाद असेल, घरच्यांसाठी जर तुम्हाला प्रसाद न्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि इथे हातपाय धुण्याची सुद्धा सोय आहे. आणि हातपाय धुवून झाल्यानंतर आता आपण दर्शनाला सुरुवात करूया. तर पहिलेच तीर्थरूप दादांची इथे पवित्र अशी समाधी आहे की ज्यांनी इथे स्वामींच्या मठाची स्थापना केली. त्यामुळे आज आपल्या सर्व भाविकांना इथे स्वामींचं दर्शन घेणं शक्य होत आहे. त्या दादांची समाधी, त्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण आतमध्ये येऊ. इथे बऱ्यापैकी लाईन असते ज्या दिवशी गर्दी असते त्या दिवशी. त्यामुळे जितकं तुम्ही लवकर याल तितकं तुमचं दर्शन लवकर होईल. आणि बघू शकता इथे दादांच्या पादुका आहेत, त्यांचंसुद्धा दर्शन घेऊया आपण. गणपती बाप्पा मोरया, श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन आपल्याला इथे होतं.
आणि आता अर्थातच अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा स्वामी समर्थांचं दर्शन आपल्याला इथे होत आहे. बघा ही जी मूर्ती तुम्ही पाहत आहात ना मंडळी, अशीच हुबेहूब मूर्ती आपल्याला अक्कलकोटच्या मंदिरात देखील पाहायला मिळते. म्हणूनच अनेक लोकांना असं वाटतं इथे आल्यानंतर की आपण अक्कलकोटला चाललो आहोत. तर मंडळी इथे बघू शकता, इथे ही जी स्वामींची मूर्ती आहे ना, असं वाटतं हुबेहूब साक्षात स्वामी समर्थ आपल्या समोर बसलेले आहेत महाराज. आणि ही ध्यानाची खोली आहे मंडळी. खाली मठाच्या खाली एक ध्यानाची खोली आहे. तिथे अनेक जण अतिशय शांततेमध्ये स्वामींचं नामस्मरण करत बसलेले असतात, अनेक भाविक. त्यामुळे तिथे कृपया शांतता पाळा त्या ठिकाणी. आणि 12 वाजता इथे दररोज आरती होते आणि आरती झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून नंतर महाप्रसादाला सुरुवात होते 12:30 वाजता. अनेक भाविक गुरुवारी, शनिवारी, रविवारी इथे जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दर गुरुवारी, शनिवारी, रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला इथे महाप्रसाद असतो मंडळी. बघा मंडळी, आपल्याला महाप्रसाद मिळालेला आहे आणि हा महाप्रसाद खाऊन झाल्यानंतर इथे या मठाचा एक अतिशय उत्कृष्ट असा नियम आहे की ज्याने त्याने आपापलं ताट आणि पेला हे स्वतः धुवायचं आहे. इथे नळ आहे बाजूला, इथे साबणाची सुद्धा सोय प्रत्येक नळाच्या ठिकाणी केलेली आहे. आणि आता परतीचा प्रवास. इतकं सुंदर दर्शन होतं ना मंडळी इथे आल्यानंतर स्वामी समर्थांचं, म्हणजे साक्षात अक्कलकोटला गेल्याची प्रचिती तुम्हाला इथे येते. आणि आता परतीच्या प्रवासाला जाताना थोडा ट्रेनला वेळ होता, त्यामुळे म्हटलं जरा आजूबाजूचा परिसर फिरूया. तर इथे जवळच आपल्याला तो जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ते जे धरणाचं पाणी येतं, तर ते धरण त्या वाटेवरच आहे, जे रेल्वे स्टेशनला जी वाट जाते त्या वाटेवरच आहे. आणि इथून हा जो व्ह्यू दिसतो ना मंडळी, की अक्षरशः दूर दूर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि ही सर्व हिरवळ आणि मधून रेल्वे जाते. आणि काय सुंदर मंडळी, इतकं निसर्ग सौंदर्य आहे ना या ठिकाणी. एकदा तरी नक्की याच इथे. आणि हे जे धरण आहे ना, तर इथे धरणामध्ये पाणीसाठा खूप आहे, त्यामुळे उगाचच पुढे जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. निसर्गाचा आस्वाद आपण घ्यायला आलो आहे ना, तर तो आस्वादच मिळाला पाहिजे याची खात्री घ्या. आणि हे निसर्ग सौंदर्य तुम्ही अनुभवा इथे येऊन, इथे थांबून. आणि खरोखरच एक नयनरम्य दृश्य तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बघा, आजकाल असं निवांत ठिकाण आपल्याला मुंबईत कुठेही बघायला मिळत नाही, तर त्याचा आनंद घ्या इथे येऊन. ठीक आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंटमध्ये. आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.